हाय गाइज, आय एम प्रथमेश. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही आज परत एकदा आहोत अक्कलकोटमध्येच, कारण आम्ही इथूनच जाणार आहोत तुळजापूरला. इथे ना ट्रॅक्स असतील किंवा टमटम असतील, ST आहे, परत प्रायव्हेट गाड्यासुद्धा अवेलेबल आहेत. सो आम्ही काय केलं, प्रायव्हेट गाडी केली आहे. सो जायला यायला जास्त तितकं कम्फर्टेबल पडेल आणि काहीतरी 1900 रुपये वगैरे त्याने त्या बजेटमध्ये त्याने बसवलेलं आहे. तर सीन असा आहे की आज सकाळी पाऊस पडलाय. यू गाईज कॅन सी, पूर्णपणे ओलं आहे. अचानक पाऊस पडलाय आणि आता नोव्हेंबर चालू आहे. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे सगळंच वातावरण असं ग्लूमी आणि थोडं खराब झालंय. सो आय डोंट नो तुळजापुरात कसे क्लिप्स येतील किंवा काय. आतला व्हिडिओ येईल की नाही याची गॅरंटी नाही आहे मला, कारण काही ठिकाणी रिस्ट्रिक्शन असतातच. त्या ठिकाणी आपण फोटो वापरू शकतो देवीचा, पण बाहेरच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बघण्यासारख्या खूप सुंदर आहेत. पण लेट्स सी. आता सकाळचे 8 वाजतात, आमची तयारी झाली आहे आणि आता आम्ही गाडीची वाट बघतो. गाडी आली की आपण बसूया आणि मग रस्त्यामध्ये ब्रेकफास्ट करू आणि मग पुढे तुळजापूरला जाऊ. बिकॉज इथून 75 किलोमीटरवरती तुळजापूर आहे अक्कलकोटवरून. सो लेट्स चलो. तुळजापूर सोलापूरपासून 40 किलोमीटरवर असणारं आणि महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील एक शहर. श्री तुळजाभवानी देवी ही छत्रपती शिवरायांची आणि अवघ्या महाराष्ट्राची कुलदेवता आहे. आज आपण याच देवीची कथा पाहणार आहोत आणि या देवीचं दर्शन घेणार आहोत. देवी आदिशक्तीच्या प्रत्येक शक्तिपीठामागे एक कथा असते. देवी जिथे जिथे अवतार घेते तिथे तिथे शक्तिपीठ स्थापन होतात. त्यापैकीच एक महाराष्ट्राची
अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणारी देवी तुळजाभवानी. देवीच्या या अवताराची देखील एक कथा आहे. कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती हिने कृतयुगात कठोर तपश्चर्या केली, पण कुकुर नावाचा राक्षस तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी अनुभूतीने देवी भगवतीची प्रार्थना केली आणि तपस्वी अनुभूतीची प्रार्थना ऐकून देवी प्रकट झाली. देवी आणि राक्षस यांच्यात युद्ध झाले आणि देवीने राक्षसाचा वध केला. त्यानंतर अनुभूतीने देवीला इथेच राहण्याची विनंती केली आणि देवीने देखील होकार दिला आणि इथेच विराजमान झाली. भक्तांच्या हाकेला त्वरित जाणारी म्हणून तुळजा असं देवीला नाव मिळालं. हे मंदिर यमुनाचल पर्वताच्या शिखरावर असलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक दंडकारण्य वनक्षेत्रात येते. येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास परमार दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान देवी भक्ताने आपले मस्तक 7 वेळा देवीला अर्पण केले अशी श्लोक रचना या दरवाजावर कोरलेली आहे. देवीचं मंदिर दक्षिणमुखी असून देवीची मूर्ती अष्टभुजा महिषासूर मर्दिनी रूपात असून गंडकी पाषाणात घडवलेली आहे. तसेच ही मूर्ती चाल स्वरूपाची आहे, म्हणजेच ही मूर्ती कोणत्याही ठिकाणी कोणत्याही दिशेने ठेवता येते. देवीची मूर्ती वर्षातून 3 वेळा बाहेर काढली जाते. मंदिरामध्ये पूर्वेला देवीचा शयनकक्ष देखील आहे, त्यात चांदीचा पलंग आहे. वर्षातून 3 वेळा देवी या पलंगावर निद्रिस्त होते. हा उत्सव पाहण्यासाठी लोक फार दुरून दुरून येत असतात. मंदिर परिसरात कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, खंडोबा मंदिर, नृसिंह मंदिर, होमकुंड सह अनेक धार्मिक स्थळ आहेत. चला तर मग भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी आणि अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या देवी तुळजाभवानीचं दर्शन घेऊयात. जय जय माय भवानी, हे जय जय माय भवानी, अंबा तुळजापूरवासिनी हो. चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो. जय जय माय भवानी. कृतयुगाचे ठाई दैत्य महिषासूर प्रगटला हो. त्याच्या त्रासा भेणे, हे त्याच्या त्रासा भेणे मोठा हाहाकार उठला हो. जय जय माय भवानी, अंबा तुळजापूरवासिनी हो. चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो. जय जय माय भवानी. नानायुधे घेऊन धरिला अष्टभुजावतार हो. औट कोटी चामुंडा घेऊन सांगाते हो. सिंहारूढ होऊन केला दैत्यांचा संहार हो. हेल्याच्या रूपाने पळता झाला महिषासूर हो. ते काळी शस्त्राने उडवून दिदले त्यांचे शिर हो. जय जयकारे सुरवर करीती हो. जय जयकारे सुरवर करीती निरंजन परिकर हो. जय जय माय भवानी, हे जय जय माय भवानी, अंबा तुळजापूरवासिनी हो. चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो. जय जय माय भवानी, जय जय माय भवानी हो. जय जय माय भवानी. हाय गाईज, सो आमचं दर्शन झालं आहे. आतमध्ये मी जसं सांगितलं असं शूट अलाउड नाही आहे, पण मी जे गुगलवरती लाईव्ह रेकॉर्डिंग चालतं ना त्याच्यातली क्लिप घेतली आणि मी ती तुम्हाला दाखवेन. तर आमचं दर्शन सगळं व्यवस्थित झालं. आतमध्ये फुटेज पण छान मिळालं आणि मी 2 व्हिडिओज टाकणार आहे. मी एक छोटा व्हिडिओ पण पोस्ट केला. तर आता आपण जाऊन लंच करूया, बिकॉज आपल्याला आज संध्याकाळी मुंबईसाठी जायचं. लेट्स गो.
हाय गाय. सो फायनली आम्ही अक्कलकोटला परत आलो आणि आज संध्याकाळी 10:30ची आमची ट्रेन आहे. तर जसं मी स्टार्टिंगलाच म्हणालो, कुठल्याही पद्धतीचा प्लॅनिंग वगैरे नव्हतं. इट्स रँडम ठरलेला हा प्लॅन होता. म्हणजे सकाळी तिकीट कन्फर्म झाली आणि आम्ही संध्याकाळी निघालो. इतक्या रँडम लेवलला फिक्स केलं गेलं होतं. इथला प्रवास थोडासा हेक्टिक आहे. म्हणजे जे फर्स्ट टाईम येत आहे त्यांच्यासाठी तरी त्यांना समजण्यासाठीच खूप जास्त वेळ जाऊ शकतो. हां, फक्त तुम्ही शार्प असणं जास्त गरजेचं आहे, कारण ही लोकं तुम्हाला खूप सॉलिड पद्धतीत लुटतात. की 100 रुपयाची गोष्ट आहे तरी तिथे तुम्हाला 200 सांगा, 1000 सांगा. सो तुम्ही त्या गोष्टीकडे जरा लक्ष द्या. म्हणजे तुम्ही बार्गेनिंग करत राहा, कारण हे तुम्हाला ऑलरेडी 100-200 जास्तच सांगतात कुठल्याही गोष्टीवरती. सो इकडे सकाळी पाऊस होता, पण तुळजापूरमध्ये छान ऊन होतं आणि खूप मस्त शूट झालं आहे. तुळजापूरच्या मंदिरामध्ये शूट वॉज नॉट अलाउड, गाभारा. पण त्या जागी आपण फोटोज आणि देवीच्या लाईव्हमधले स्क्रीन रेकॉर्डिंग वापरू शकतो. सो ते मी टाकले आणि आय होप तुम्हाला हे म्हणजे 2 जे व्हिडिओज होते रँडम, आजचा आणि कालचा, ते तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. मस्त खा, स्वस्त राहा आणि फिरत राहा, एन्जॉय करा. बाय.